ओम महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवंताच्या तसेच आमच्या श्री गुरु परमपूज्य डॉक्टर काका यांच्या चरणी साष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांना सुद्धा नमस्कार करतो। आपण सर्व उपस्थित परमार्थ विज्ञानाचे साधक आपणा सर्वांना सुद्धा सादर अभिवादन करतो आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करतो। माया आणि ब्रह्म असा वेदांत शास्त्राचा अत्यंत मार्मिक, कठीण, क्लिष्ट असा विषय, त्या विषयाचं आकलन करून घेण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत। मागच्या काही सत्रांमध्ये सर्वप्रथम आपण माया म्हणजे काय याचा विचार केला। रोजच्या जीवनामध्ये, दैनंदिन व्यवहारामध्ये मायेची व्याप्ती किती आहे, मायेचा पगडा कसा आहे हे आपण बघितलं। तत्पश्चात मायेचा वेदांत शास्त्राच्या पद्धतीने जो शास्त्रीय विचार, शास्त्रीय चिकित्सा जी करायची असते ती आपण केली। त्याच्यानंतर आपण ब्रह्माचं स्वरूप काय आहे, ब्रह्माची लक्षणे काय आहेत, ब्रह्माची व्याप्ती कशी आहे, ब्रह्माचं शास्त्रीय विवेचन कसं आहे आणि त्या ब्रह्माचा आणि जीवाचा काय संबंध आहे हा विचार जाणून घेण्याचा प्रयत्न केला। संपूर्ण वेदांत शास्त्र एकच मुद्दा आपल्या मनामध्ये ठसवण्याचा प्रयत्न करत आहे। जी काही शास्त्रे आहेत, जी काही सद्ग्रंथ आहेत, जी काही प्रवचन, व्याख्यान, कीर्तन, जे काही परमार्थ शास्त्रामध्ये जे काही होतं, जे काही आपण वाचतो, ऐकतो, त्याचा मूळ हेतू हाच आहे की जीवो ब्रह्मैव नापरः, ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः। जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये भेद नाही। जीव म्हणजे प्रत्यगात्मा आणि ब्रह्म हे एकच आहे, हे एकच आहे असं पदोपदी वेदांत शास्त्र आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे। महावाक्यांचा विचार सुरू आहे। जीव म्हणजेच प्रत्यगात्मा, म्हणजे आतील आत्मा, याला प्रत्यक म्हणजे आतमध्ये असणारा प्रत्यक आत्मा याला म्हणतात। असा प्रत्यक आत्मा म्हणजे जीव, त्याचं मूळ स्वरूप ब्रह्मरूप आहे असं जे सांगतं, अशा पद्धतीची मागणी ज्या वाक्यात केली जाते त्या वाक्यांना महावाक्य असं म्हणतात। जीव ब्रह्म यांचं ऐक्य सुचवणारं जे वाक्य आहे या वाक्यांना महावाक्य असं म्हणतात। कृपया आपले कॅमेरे आपण बंद कराल का, म्हणजे मला इथे डिस्टर्ब होणार नाही। धन्यवाद। तत्वाचं चिंतन, त्या तत्वाच्या चिंतनातनं आपण आपल्याला काय साधून घ्यायचं आहे, मुक्ती कशात आहे हे सुचवणारं एक सुंदर वाक्य, एक सुंदर मंत्र किंवा श्लोक म्हणूया आपण, वाक्यवृत्ती या ग्रंथामध्ये आदि शंकराचार्यांनी दिलेलं आहे। ते म्हणतात, तत्वमस्यादि वाक्योत्थम यज्जीव परमात्मनोः तादात्म्य विषयम ज्ञानम तदिदम मुक्ती साधनम। म्हणजे जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य सांगणारं, यज्जीव परमात्मनो या दोघांचं ऐक्य सांगणारं तत्वमस्यादी जी वाक्य आहेत त्याच्यातनं काय सुचवायचं आहे, तर त्यांचं तादात्म्य हा विषय सुचवायचा आहे। आणि ते झाल्याने काय होणार आहे, असं तादात्म्य सुचवणारे जे ज्ञान, ते ज्ञानच फक्त मुक्तीचं साधन आहे। जर आपल्याला मुक्ती पाहिजे असेल, सुखदुःखांच्या कचाट्यातनं, जन्ममरणाच्या चक्रातनं, गंभीर अशा वेगवेगळ्या शरीराच्या होणाऱ्या व्याधींमुळे ज्या काही आपल्याला जे काही त्रास होतात, त्या त्रासातून जर का जीवाला पूर्णपणे आनंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल, मुक्ती गाठायची असेल, तर त्याच्याकरता तादात्म्य कशाचं, जीव आणि ब्रह्म यांचं तादात्म्य सुचवणारं जे ज्ञान आहे तेच साधन आहे। म्हणजे तेच ज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे आणि ते सुचवणारी जी जी काही वाक्य आहेत त्यांना महावाक्य म्हणतात। हा विषय आपण मागच्या वेळेला बघितला। काही वाक्य सुद्धा बघितली महावाक्य। कठोपनिषदा म्हणून छान सुंदर उपनिषद आहे,
त्याच्यामध्ये एक वाक्य येतं, एतद वैतत. खरंच ते तेच आहे, असं सांगणारं ते वाक्य आहे. एतद वैतत. आता या वाक्याला सुद्धा आपण महावाक्य असं म्हणू शकतो. कैवल्य उपनिषदामध्ये अ, तत् त्वमेव, त्वमेव तत् असं जीवब्रह्माचं ऐक्य सुचवणारं एक वाक्य येतं. हे सुद्धा महावाक्यच आहे. पण सर्वसाधारणपणे महावाक्य जेव्हा म्हटल्या जातात, त्यावेळेला ती 4 महावाक्ये आपल्यासमोर प्रत्येक वेदातील एक असं त्या वेदाचं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्या वेदांमध्ये अनेक उपनिषद आहेत. त्या अनेक उपनिषदांमध्ये अनेक महावाक्य आहेत, जे जीव आणि ब्रह्माचं ऐक्य सुचवतात. पण त्यातल्या त्यात प्रत्येक वेदाचं एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून जणू जे महावाक्य आपल्या समोर आलेलं आहे, ती महावाक्य जास्त महत्वाची. म्हणून महावाक्य असा जेव्हा आपण विचार करतो, त्यावेळेला ही 4च महावाक्य म्हणून पुढे येतात. आणि त्यातल्या त्यातही वेदानां सामवेदोस्मी असं भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे. त्या सामवेदातील छांदोग्य उपनिषदामध्ये तत्त्वम असी नावाचं महावाक्य येतं. जी 4 महावाक्य आहेत, त्या 4 महावाक्यांमधील एक विशेष महत्वाचं वाक्य, ज्याला आपण उपदेश महावाक्य असं म्हणतो. ते जे वाक्य आहे ते तत्त्वम असी, असा जो श्रीगुरु उपदेश करतात शिष्याला, ते वाक्य त्याला एक विशेष स्थान आहे. मागच्या वेळेला या वाक्याची फोड आपण करून बघितली होती. हे वाक्य समजून घेण्याकरता म्हणून वेदांत शास्त्रामधला एक विशेष व्याकरणातला एक विशेष असं अंग, एक विशेष पद्धती, ज्याला आपण जहद अजहल लक्षणा असं म्हणतो किंवा भागत्याग लक्षणा असं म्हणतो. त्याचा विचार आपण अनेक उदाहरणांसह मागच्या वेळेला आपण केलेला आहे. वेदांत शास्त्राची सूक्ष्म विचार करण्याची एक पद्धत, एक प्रणाली, त्या प्रणालीच्या बरहुकूम आपण जेव्हा विचार करतो, त्यावेळेला प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्या समोर उकलतो आणि तो उकलून घेऊन आपण तो आपल्या महावाक्यांच्या चिंतनाकरता कसा वापरू शकतो, याचा प्रयत्न आपण मागच्या वेळेला केला. जहद लक्षणा म्हणजे वाक्याचा वाच्यार्थ सोडून द्यायचा आणि त्याला वाच्यार्थ सोडून अर्थ लावून घ्यायचा. वाच्यार्थाचा पूर्णतः त्याग करायचा आणि त्याचा अर्थ लावून घ्यायचा, याला जहद लक्षणा असं म्हणतात. मागच्या वेळेला बघितलं. वाच्यार्थाबरोबर वाच्यार्थ स्वीकारून त्याच्याबरोबर आणखी काही शब्द जोडून घेऊन, आणखी काही शब्द हातचे स्वीकारून घेऊन त्या वाक्याचा अर्थ लावून घेणं, याला अजहद लक्षणा असं म्हणतात. आणि तत्वमसी महावाक्य जी आहेत, ही 4 महावाक्य, या 4ही महावाक्यांचा अर्थ जर का नीट लावून घ्यायचा असेल, तर आपल्याला या दोन्ही लक्षणा ज्या आहेत, जहद आणि अजहद यांचा स्वीकार करावा लागतो. आणि मग जहद जल लक्षणा लावून आपल्याला तत्वमसी सारखी जी महावाक्य आहेत, त्या महावाक्यांचा अर्थ नीट आत्मसात करता येतो. सामवेदातील छांदोग्यातील तत्वमसी या महावाक्याचा थोडा विचार करून झाला होता. ईश्वर आणि जीव हा त्यांचा वाच्यार्थ आहे, तत् आणि त्वमचा. आणि लक्षार्थ काय आहे, तर ब्रह्म आणि कूटस्थ चैतन्य. ईश्वर, ईश्वर म्हणजे काय, तर ईश्वर चैतन्य म्हणजे ब्रह्म आणि माया, आणि त्या मायेमध्ये पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब म्हणून जो ईश्वर, तो. अशा पद्धतीने ईश्वराची मांडणी केलेली आहे. ज्ञानप्रकरणामध्ये आपले हे विचार करून झालेले आहेत. जीव म्हणजे काय, जीव चैतन्य किंवा कूटस्थ, कूटस्थ चैतन्य ज्याला आपण म्हणतो ते, आणि अविद्या किंवा बुद्धी, यांच्या जोडीने आणि त्या कूटस्थाचं त्या बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब, ज्याला आपण चिदाभास असं म्हणतो, या तिघांना मिळून जीव ही संकल्पना प्रस्थापित होते. एक ईश्वर संकल्पना आणि एक जीव संकल्पना. ईश्वराची उपाधी काय आहे, माया आहे. जीवाची उपाधी काय आहे, बुद्धी आहे. या उपाधी ज्या आहेत ह्या काल्पनिक आहे. म्हणून उपाधींचा त्याग करायचा आणि उपाधींचा त्याग केल्याबरोबर जे बाकी उरतं त्यांचं ऐक्य प्रस्थापित होतच. हा विषय मागच्या वेळेला बघितला. काल्पनिक माया आणि काल्पनिक चिदाभास, आभासच आहे ना, तो शेवटी आभासच आहे काल्पनिक, त्यांचा त्याग करायचा. असं बघा, प्रतिबिंब निघून गेलं
कल्पना करा, एक मोठं भांड आहे असा विचार करा. मोठं भांड आहे, त्याच्या तळाशी थोडं पाणी आहे. त्या पाण्यामुळे झालं काय? त्या पाण्यामुळे आकाशाचं प्रतिबिंब, सूर्याचं प्रतिबिंब त्या भांड्यामध्ये पडतं. सूर्याचं प्रतिबिंब त्या भांड्यामध्ये पडतंय आणि ते प्रतिबिंब आपल्याला दिसतंय. ते प्रतिबिंब का दिसतं आहे? त्याचं कारण पाणी आहे. आता असा विचार करा, सूर्य तापतोय सध्या, उन्हाळा वाढलेला आहे. ते पाणी जे आहे, ते वाफ म्हणून निघून गेलं. पाणी निघून गेलं, पाणी निघून गेलं तर प्रतिबिंब सुद्धा गायब होऊन जातं. प्रतिबिंब सुद्धा निघून जातं. प्रतिबिंब काही तिथे टिकू शकत नाही, पाणी नसेल तर. अगदी तसंच उपाधी नसेल, बुद्धी नसेल, तर तिथे प्रतिबिंब राहत नाही. प्रतिबिंब राहत नाही. पण बिंब मात्र जसं आहे तसंच असतं. या संपूर्ण प्रयोगामध्ये सूर्य जसा आहे तसाच आहे. त्याला काहीही बाधा नाही. ते जसं आहे तसंच आहे. अगदी त्याचप्रमाणे ब्रह्मतत्व आपल्या परीने जसं आहे तसं. परमात्मा कसा आहे? जैसा तैसा. पण मायेची उपाधी गेली, की प्रतिबिंब नाहीच होऊन जातं. अं, अविद्येची उपाधी गेली, की प्रतिबिंब नाहीसं होऊन जातं. म्हणजे ईश्वरत्व आणि जीवत्व ह्यांचा नाश किंवा निराश असं म्हणू आपण, तो होऊन जातो. आणि उरतं काय? तर ब्रह्मतत्व जे आहे ते उरतं. शिल्लक काय असतं? तर अधिष्ठान जे आहे, अधिष्ठान रूप परमात्म तत्व तेवढंच उरतं. ब्रह्मतत्व आणि कूटस्थ यांचं ऐक्य म्हणजेच जीव ब्रह्मैक्य. हेच महावाक्याचा मुख्य अर्थ आहे. दोन्ही एकच आहे. सहा अहम याचा विचार आणि उरलेल्या महावाक्यांचा विचार आपल्याला आज करायचा आहे. समर्थांची एक सुंदर उभी आहे. जो उपाधीचा अंत तोची जाणावा सिद्धांत, सिद्धांत आणि वेदांत धादांत आत्मा. समर्थांचे शब्द असे पेललेले असतात. सिद्धांत आणि वेदांत धादांत आत्मा. काय कशामुळे? सिद्धांत काय जाणावा सिद्धांत? जो उपाधीचा अंत तोची जाणावा सिद्धांत. आपल्याला करायचं काय आहे? या उपाधींचा निराश करायचा आहे. उपाधींचा अंत कसा करता येईल आपल्याला? तर उपाधींचा अंत हा बाधानी करायचा आहे. त्या उपाधींचा बाध करायचा आहे. त्या उपाधी आहेत असं ओळखायचं आहे. त्या माईक मिथ्या आहेत असं ओळखायचं आहे. आणि या उपाधींचा बाध केला, म्हणजेच या उपाधींचा निराश केला, म्हणजेच या उपाधींचा अंत केला, की जो सिद्धांत धादांत म्हणजे प्रत्यक्ष अपरोक्ष असा आत्मा तो आपल्याला गवसेल. हे जाणण्याकरता केवळ महावाक्यांचा विचार आणि चिंतन आणि अभ्यास अपेक्षित आहे. या महावाक्यांच्या चिंतनाने, सखोल प्रदीर्घ चिंतनाने, नुसतं एकदा वाचून एकदा ऐकून असा अभ्यास न करता प्रदीर्घ चिंतन, सखोल चिंतन असा अभ्यास करणं अपेक्षित आहे. अशा चिंतनाने आपल्याला ही गोष्ट स्पष्टपणे उकलू शकते, उकलते. कितीतरी वेगवेगळ्या पद्धतींनी दृष्टांताने आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आजही 2-4 प्रकारचे वेगवेगळे दृष्टांत आपण समजून घेऊ. पण दृष्टांत हे दृष्टांत एकदिशी असतात. दृष्टांतासारखेच असतात. मुख्य सिद्धांत जो अनेक वेळा ऐकून, समजून, पटवून घेण्याचा प्रयत्न तो प्रत्येकाला करायचा असतो. त्यालाच अभ्यास असं म्हणतात. विरक्ती झाली तरी चालेल, पण तो अभ्यास आहे. पुन्हा पुन्हा जो करायचा तो अभ्यास. शेवटी काय? येन केन प्रकारेण जीवो ब्रह्मैव नापरः. हे आपल्या गळी आपण स्वतः उतरून घ्यायचं. आपण स्वतः उतरून घ्यायचं. एकदा नीट समजून घेणं हे आपलं काम आहे. ते झालं, की मग नंतर त्या अभ्यासाबरोबर आपलं चिंतन, स्वतःचं चिंतन, आपलं निदिध्यासन आपण टिकवू शकू, आपण ते राखू शकू. हे तर होतं काय? एकदा ऐकतो, पटतं, समजतं आणि नंतर आपल्या कामाच्या, व्यवसायाच्या आणि नोकरीच्या बाकीच्या व्यवधानांमध्ये, प्रपंचाच्या व्यवधानांमध्ये आपण पूर्णपणे अडकून जातो आणि पुढचा वर्ग जेव्हा येतो त्यावेळेला मग काहीतरी हां, असं ऐकलं होतं खरं, असं वाटायला लागतं. असं होऊ नये. जीव ब्रह्मैक्य हे समजून सांगताना एक फार सुंदर मार्मिक मुद्दा आहे, तेवढा बघू आणि पुढे जाऊया. आपली अशी एक समजूत असते, की मी आहे, मी पक्का आहे. देव आहे की नाही हे आपल्याला माहीत नाही. ब्रह्म आहे की नाही हे आपल्याला माहीत नाही. बरोबर? पण मी आहे.
कोणी स्वतःचं अस्तित्व नाकारू शकतं का? कोणी पण पुरुष, पुरुष म्हणजे पुरुष किंवा स्त्री कोणी पण साधक आपलं स्वतःचं अस्तित्व नाकारू शकतं का? त्याचं उत्तर नाही असं येतं. मग आहे की नाही? हो, मी पक्का आहे. आहे. मग एक तर स्वतःला ओळख, तू कोण आहेस? हे ओळखून घे. नाही तर मग देव कोण आहे ते तरी ओळख. देव ओळखायला जातो त्यावेळेला आपली श्रद्धा कमी पडते. देवाच्या अस्तित्वावरच आपण शंका घ्यायला लागतो. देव आहे की नाही? ब्रह्मतत्व हे असं वेदांतांनी सांगितलंय, असं एवढं मोठे ग्रंथ लिहिलेत, असं काही ब्रह्म नावाची गोष्ट खरंच आहे का अस्तित्वात? असा संभ्रम आपल्याला निर्माण होतो. म्हणून देव आहे की नाही, ब्रह्म आहे की नाही हे माहीत नाही. पण मी मात्र नक्की आहे. पण आपलं होतं काय? मी जीव भावात आहे, शरीर भावात आहे, शरीराच्या उपाधीत आहे आणि म्हणून मला सुख-दुःखांचे तडाखे बसतात. मी सुखी आणि दुःखी होत असतो. प्रकर्षाने मी दुःखी जास्त होत असतो. म्हणून मी दुःखी आहे, मी चिंताक्रांत आहे, मी जगामध्ये दयनीय अवस्थेमध्ये मी जगतो आहे, अशा प्रकारची भावना असते. आणि तो देव, तो तर सर्वशक्तिमान, त्याच्याकडे तर सगळे पॉवर्स आहेत. तो सर्वज्ञ आहे, त्याच्याकडे ज्ञान आहे. ब्रह्माचं वर्णन तर कसं सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप आहे. तो ज्ञानरूप आहे, ज्ञानस्वरूप आहे, आनंद स्वरूप असं ब्रह्म आहे. वेदांत शास्त्र काय करतं? माझ्या असण्यावर शंका नाही, तो मी, आणि ब्रह्माच्या आनंदरूपतेवर शंका नाही, सर्वज्ञतेवर शंका नाही, तो ईश्वर, या दोघांची सुंदरपणे सांगड घालून देतो. म्हणून देव आहे की नाही माझ्यावर न ठरवायचं. मी आहे म्हणून भगवंत आहे. माझ्या अस्तित्वाला कुठेही धक्का नाही. मी आहे ही माझी पक्की समजूत आहे. फक्त मी शरीर नाही, हे लक्षात ठेवायचं. मी शरीर नसून मी ब्रह्म आहे. माझं निश्चयाचं असणं आणि ब्रह्माची आनंद रूपता, ज्ञान रूपता, या दोघांची संगत लावून घेतली, ती संगत लागली की मी निश्चयाने आनंद रूप आहे अशी अनुभूती आपल्याला प्राप्त होऊ शकते. असं करून घेणं ही तत्वज्ञानाची सिद्धी आहे. वेदांत तत्वज्ञानाची सिद्धी याप्रमाणे साकार होऊ शकते. महावाक्यांचा विचार आपण करतो आहोत. त्या वाक्यांचा मागच्या वेळेला नुसता परामर्श घेतला, त्यावेळेला थोडंसं चिंतन करू. ऋग्वेदामधील ऐतरेय उपनिषदामध्ये प्रज्ञानम ब्रह्म अशा प्रकारचं पहिलं महावाक्य आलेलं आहे. त्याला ज्ञानादेश असं म्हणतात. हे अभ्यास महावाक्य आहे. दुसरं जे वाक्य आहे ते यजुर्वेदातील बृहदारण्यक उपनिषदामध्ये अहम ब्रह्मास्मी नावाचं वाक्य आलेलं आहे. त्याला अध्यादेश असं म्हणतात किंवा ते अनुभव वाक्य आहे असं म्हणतात. तिसरं जे वाक्य आहे ते सामवेद, या सामवेदातील छांदोग्य उपनिषदामध्ये तत्वमसी नावाचं महावाक्य आलेलं आहे. त्याला अन्यादेश किंवा त्याला उपदेश महावाक्य असं म्हणतात. आणि चौथं आहे ते अथर्ववेदातील मांडुक्य उपनिषदामध्ये अयमात्मा ब्रह्म नावाचं महावाक्य आलेलं आहे. त्याला आत्मादेश किंवा त्याला घोष महावाक्य किंवा अनुसंधान महावाक्य असं म्हणतात. आता या चारही महावाक्यांची संगती लावावी लागते थोडीशी. प्रत्येक महावाक्य स्वतंत्र महावाक्यच आहे, पण तरी सुद्धा समजून घेण्याकरता म्हणून एक काल्पनिक कथा रंगवलेली आहे. काल्पनिक आहे बरं, पण छान आहे. समजून घेण्यापुरती, संगती लावून घेण्यापुरती. चार महावाक्य, चार वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा अभ्यास करता येतो, अगदी करता येतो. ते चारही महावाक्य आपापल्या ठिकाणी महावाक्यच आहेत, सिद्धच आहेत. म्हणून त्याची संगती लावून घेण्याचा प्रकार करावा लागतो असं काही नाही. पण तरी सुद्धा एक छान छोटीशी काल्पनिक कथा आपल्या समोर आहे, स्वामी अद्वयानंदांनी मांडलेली. ती आपण बघू आणि पुढे जाऊ. काल्पनिक असल्यामुळे विचार करा, एक शिष्य आहे. तो शिष्य आपल्या श्रीगुरूंकडे गेला आणि श्रीगुरूंना विचारतोय, श्रीगुरु मला अंतिम सत्य काय आहे ते सांगा. अंतिम सत्याचा बोध मला व्हायला पाहिजे. त्या अंतिम सत्याचा बोध तुम्ही मला करून द्या अशी प्रार्थना श्रीगुरूंना त्या सत्शिष्याने केली. आणि मग श्रीगुरु त्याला उपदेश करतायत. श्रीगुरु त्याला उपदेश करतायत, प्रज्ञानम ब्रह्म. ज्याच्यामुळे तुला कळतं ते प्रज्ञान, ते ज्ञान, तेच ब्रह्म आहे. हाच अभ्यास आहे, हेच लक्षणा वाक्य आहे. याचाच तू विचार कर.
प्रज्ञानम ब्रह्म या पहिल्या महावाक्याचा थोडासा आपण विचार करू. आत्ताच मी म्हटलं, ऋग्वेदामध्ये ऐतरेय उपनिषदातील हे महावाक्य आहे. कोणामुळे आपल्याला कळतं? जगातील सर्व पदार्थांची जाणीव आपल्याला कोणामुळे होते? सगळे अनुभव, त्या अनुभवांचं ज्ञान आपल्याला कोणामुळे होतं? जे ज्ञान ज्याच्यामुळे होतं ते प्रज्ञान असं म्हणलेलं आहे. जगामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे अनुभव येतात, अनेक प्रकारचे विषय आपल्याला कळतात, त्यांची समज होते, त्यांची जाणीव होते. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे पंचविषय आपल्याला जाणवतात. कठोपनिषदामध्ये एक सुंदर मंत्र आलेला आहे. येन रूपम रसम गंधम शब्दान स्पर्शांच मैथुनान एतेनैव विजानाति किमत्र परिशिष्यते एतद्वैतत्. म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे कोणामुळे कळतं? येन रूपम रसम गंधम कोणामुळे कळतं? ज्याच्यामुळे कळतं त्याला जाणल्यानंतर मग आता बाकीचं काय जाणायचं शिल्लक राहिलं? मग आता हे कोणामुळे कळतं हे जाणून घ्यायला पाहिजे. आणि ज्याच्यामुळे कळतं एतद्वैत, ते तेच आहे. खरंच ते तेच तत्व आहे. कुठलं तत्व आहे त्याचा विचार करायचा. मग आता इंद्रियांना प्रेरणा कोणामुळे मिळते? इंद्रिय आपली कार्यान्वित कोणामुळे होतात? त्याच्या आतमध्ये काहीतरी आहे, जे आहे आतमध्ये, ज्याला आपण आत्मतत्व म्हणतो. जो आत्मा आहे तो आत्मा असेल तर आपलं शरीर काम करतं. आपलं शरीर काम करतं म्हणजे आपले इंद्रिय, आपले मन, प्राण हे सगळे कार्यान्वित होतात. कोणामुळे? या शरीरामध्ये व्याप्त असलेला जो आत्मा आहे तो. हा आत्मा जर का शरीराच्या बाहेर निघून गेला तर काय होतो? आपण त्या शरीराला काय म्हणतो? प्रेत संबंध होतो. आत्मतत्व जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला शरीर म्हणतात. ते निघून गेल्यानंतर मग ते काय? पुढची विल्हेवाट लावण्याची जितक्या लवकर लावायची तितक्या लवकर लावता येईल असा प्रयत्न सगळेजण करतात. तर इंद्रियांना प्रेरणा देणारा आपले मन, बुद्धी, प्राण, आपली वाणी, आपल्या वृत्ती, आपले विचार या सगळ्यांच्या मागे प्रेरक कोण जो आहे, जो चालना कोण देतो, तो चालना देणारा जो आत्मा आहे, त्या आत्म्याच्या मुळे आपल्याला या गोष्टींचं ज्ञान होतं. कोणाच्या कुठल्या गोष्टींचं ज्ञान होतं? सर्व गोष्टींचं ज्ञान होतं. ज्या ज्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला होतं, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे विषय असो किंवा आपल्या मनातले विचार असो, या सगळ्या भावना असो, त्यांचे खेळ असो, ह्या कुणाच्या तरी अधिष्ठानावर आपल्याला कळतात, जाणवतात. त्याला साक्षी चैतन्य असं म्हणतात. त्यालाच प्रज्ञान असं म्हणतात. या प्रज्ञानाच्यामुळेच प्राणांच्या सगळ्या हालचाली होतात. या प्रज्ञानामुळे, या आत्मतत्वामुळे प्राणांच्या विविध प्रकारच्या हालचाली होतात. शरीराच्याच नाही, मनाच्या सुद्धा. पाये चालवी, हात हालवी, भ्रुकुटी पालवी, डोळा घालवी, संकेत खुणा बोलवी, तोची आत्मा. समर्थ रामदासांनी 13व्या दशकातील पहिल्या समासामध्ये तोची आत्मा असा शेवटचा चरण असलेल्या अनेक ओव्या लिहिलेल्या आहेत. आणि त्यामध्ये शरीराच्या सगळ्या करामती, मनाच्या सगळ्या घडामोडी यांचं सुंदर उत्कृष्ट वर्णन समर्थ रामदासांनी केलेलं आहे. ते वाचावं. आत्मा नसता देहांतरी, मग ते प्रेत सचराचरी, देहासंगे आत्मा करी सर्व काही. या देहाच्या संगतीमध्ये येऊन आत्मा सगळं काही करतो. तोची आत्मा सगळ्या गोष्टींना चालवतो, खेळवतो, काम करवतो, जाणीव करून देतो, बोध करून देतो. प्रत्येक गोष्टीचा बोध, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला त्या प्रज्ञानामुळे होत असतं. आणि होणाऱ्या प्रत्येक बोधाच्या मागे असणारा बोध किंवा असणारा बुद्ध असतो. हा सिद्धांत आहे उपनिषदांचा. होणाऱ्या प्रत्येक बोधाच्या मागे होणाऱ्या प्रत्येक ज्ञानाच्या मागे असणारं ज्ञान असतं. त्या ज्ञानरूपतेच्यामुळे, त्या बुद्धाच्यामुळे आपल्याला बोध होत असतो. डोळ्यांच्या मार्फत, कानांच्या मार्फत, नासिकेच्या मार्फत, जिव्हेच्या मार्फत आपण अनेक प्रकारच्या या इंद्रियांच्या मार्फत, अंतःकरणाच्या माध्यमातून हा जो जीव असतो तो अनेक प्रकारच्या बोधांचं किंवा पदार्थांचा अनुभव घेत असतो. तो अनुभव त्यांना होत असतो. पण त्या प्रत्येक पदार्थामागे, प्रत्येक बोधामागे, प्रत्येक पदार्थाच्या ज्ञानामागे असणारं ज्ञान ज्याला म्हटलेलं आहे,
तो बुद्ध, तो बुद्ध, तो मी आहे, त्याला प्रज्ञान असं म्हणतात. प्रज्ञानम ब्रह्म. ज्याचा बोध झाला, ज्याचा बोध आपल्याला होतो. आपल्याला कशाचा, आता समजा इथे समोर हा फोन आहे. या फोनचं ज्ञान मला झालं. त्या फोनकडे बघितल्याबरोबर मला फोनचं ज्ञान झालं. हा माझ्यासमोर लॅपटॉप आहे, दिसला मला. डोळे उघडतात. डोळे उघडल्याबरोबर पदार्थांचं ज्ञान मला डोळ्याच्या मार्फत होतं. आपण इथेच थांबतो. आपण इथेच थांबतो. हेच आपली ज्ञानाची संकल्पना. पण ह्याच्या मागे आतमध्ये कोणामुळे हे दिसलं? त्या डोळ्याचा डोळा कोण आहे? त्या कानाचा कान कोण आहे? त्या डोळ्यांचा डोळा कोण आहे? तर ते आत्मतत्व आहे. त्या आत्मतत्व आतमध्ये आहे म्हणून हे सगळं ज्ञान होत आहे. म्हणून जे दिसतं फक्त त्याच्याच प्रवाहामध्ये न गुंतून जाता, अरे वा किती छान फोन आहे, कुठल्या रंगाचा आहे, कुठल्या कंपनीचा आहे, कुठल्या ब्रँडचा आहे, किती किमतीचा आहे, झालं. जे दिसलं त्याच्या प्रवाहात आपण वाहत गेलो. पण जे दिसलं त्याच्या मागे असलेला जो बुद्ध आहे, ज्याच्यामुळे ज्ञान होत आहे, तो मी आहे, असं जर का आपण चिंतन करू शकलो, तो बोध जर का आपण ठेवू शकलो, असं जर का आपण निदिध्यासन सांभाळू शकलो, तर त्याच्या मागे असलेलं जे तत्व आहे, ते तत्व मी आहे, तिथे आपलं लक्ष लागू शकतं. म्हणून जे जे दिसतंय, पदार्थ सगळे बघावे जगातले, जे पदार्थ चाखता येईल, खाता येईल ते प्रयत्न करावा. गंध येतो, वास घ्यावा हरकत नाही. पण हे सगळं जगातल्या विषयांचा सुखोपभोग घेत असताना सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवावी, की याच्या मागे कोण आहे? हे कोणामुळे मला जमत आहे? ते जे आहे त्याच्या मागचं जे तत्व आहे, ते तत्व नेहमी गुप्त असतं. ते तत्व प्रकर्षाने पुढे येत नाही. मला वाटतं मी भोगतो आहे. पण मी कोणाच्या अधिष्ठानामुळे भोगतो आहे, ते कळत नाही. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. चैतन्य आतमध्ये आहे. सर्वगत असलेले जे चैतन्य आहे, ते या उपाधीमध्ये, या शरीराच्या उपाधीमध्ये गुप्तपणे असतं. हेच सगळ्या जगाचे व्यवहार, मनोव्यापार, सगळ्या गोष्टींचं ज्ञान अशा पद्धतीने करून देतं. त्याला प्रज्ञान असं म्हटलेलं आहे. प्रज्ञान. प्र म्हणजे विशेष, प्र म्हणजे उत्तम, प्र म्हणजे प्रकृष्ट ज्ञान, म्हणून त्याला प्रज्ञान असं म्हणतात. याच ज्ञानामुळे, याच्या असण्यामुळे, याच्या अधिष्ठानावर या सगळ्या जगातील पदार्थांचा विचार आपल्याला करता येतो. तमेव भांती मनुभाती सर्वं तस्य भासा सर्वविदं विभाती. त्याच्याच प्रकाशामध्ये सगळं काही जणू प्रकाशित होत आहे. त्याच्यामुळेच सगळ्या गोष्टींचा भास होतो आहे. ते जे आत्मतत्व आहे, ते आत्मतत्व म्हणजे प्रज्ञान, ते मी आहे. शरीरात राहून प्राण्याला ज्ञान करून देतं, जाणीव करून देतं, ते प्रज्ञान. आणि कशाची जाणीव करून देतं? फक्त याच पदार्थांची, शरीरातल्या जगातल्या पदार्थांची फक्त नाही. ते प्रज्ञान आणि ते ब्रह्म, त्या ब्रह्माची देखील ज्ञान करून देण्याचं काम ते प्रज्ञानाचंच आहे. ते दोन्ही एकच आहे. एकच आहे. जे निरुपाधिक व्यापक ब्रह्म आहे, जे अत्यंत बृहत आहे, अत्यंत व्यापक असं जे ब्रह्म आहे, ते ब्रह्म सर्वत्र आहे. सर्वत्र असल्यामुळे ते माझ्या शरीरात सुद्धा व्याप्त आहे. म्हणून या व्यष्टीपुरतं ते मर्यादित होऊन राहिलेलं आहे. जेव्हा ते या व्यष्टीपुरतं मर्यादित होतं, या देहापुरतं मर्यादित झाल्यासारखं वाटतं, ते ब्रह्म, त्याला प्रज्ञान असं म्हटलेलं आहे. बाकी काय? ते ब्रह्म या शरीरात शिरलं असं म्हणावं का? असं म्हणता येत नाही. आपण घटाकाश, मठाकाश सगळे शिकलो आहे. आकाश काही त्या घटामध्ये शिरत नाही, तो घटच त्या आकाशामध्येच उत्पन्न होतो. तसंच हे शरीर सुद्धा या ब्रह्मतत्वामध्येच निर्माण झालेलं आहे. म्हणून ब्रह्म शरीरात शिरलं असं म्हणण्याची पद्धती नाही. पण ते ब्रह्म या शरीरात असून, ज्याला आपण आत्मा म्हणतो, ज्याला आपण प्रज्ञान म्हणतो, ते शरीरात असून सुद्धा या शरीरापेक्षा ते असंग आहे, या शरीराहून ते अलिप्त आहे, म्हणून त्याला साक्षी चैतन्य असं म्हटलेलं आहे. ते फक्त केवळ असतं, साक्षी भावाने तिथे असतं, अधिष्ठान रूप असतं. ते असतं म्हणून बाकीचे सगळे व्यवहार होतात. म्हणून त्याला प्रज्ञान असं म्हणतात. प्रज्ञानम ब्रह्म. प्रज्ञान आणि ब्रह्म हे दोन्ही एकच.
फक्त दोनच शब्द आलेले तिथे या महावाक्यात, प्रज्ञानम ब्रह्म. पण या वाक्यामध्ये अस्ति असा एक अजून शब्द आपण जोडून घ्यायचा, जो त्याला अध्यारोत आहे असं म्हणूया. प्रज्ञानम ब्रह्म अस्ति. प्रज्ञान म्हणजेच ब्रह्म आहे, किंवा प्रज्ञान आणि ब्रह्म दोन्ही एकच आहे, असा उपदेश श्री गुरूंनी केला असेल. पुन्हा आपण आपल्या काल्पनिक कथेकडे वळू. हा पहिला उपदेश त्यांनी केला, ठीक आहे. आता शिष्यानी हा उपदेश स्वीकार केला. शिष्याच्या प्रयत्नपूर्वक चिंतनामुळे आणि मननामुळे त्याच्या हे लक्षात आलं की आतमध्ये कोणीतरी आहे, ज्याला आपण आत्मा म्हणतो, ज्याच्यामुळे मला सगळ्याच गोष्टींचं ज्ञान होतं, जाणीव होतं. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थेमध्ये जो असतोच, त्याचा अन्वय आहे हे त्याला कळलं. पण तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये प्रश्न आला की ते अंतिम सत्य, हे सत्य माझ्यात कसं असू शकेल? मी ब्रह्म असणं कसं शक्य आहे? कारण मी माझ्या देहा एवढाच वाटतो. ते माझ्याहून काहीतरी वेगळं असलं पाहिजे. माझ्या देहामध्ये अंतिम सत्य कसं असेल? माझ्याहून काहीतरी मोठं, काहीतरी भव्य, वेगळं असं असेल, अशी शंका त्या शिष्याच्या मनात कदाचित आली असेल. आणि म्हणून अशा अनिश्चित, थोडेसे शासंक मनाने, अर्धवट अपरिपक्व ज्ञानाने ही शंका निर्माण केल्यामुळे तो कदाचित परत श्रीगुरूंकडे गेला असेल की श्रीगुरु मला या शंकेचं निवारण करून द्या. आणि श्रीगुरूंनी पुन्हा त्याला उपदेश केला असेल, नाही नाही, ते जे आहे ना, तेच तू आहेस. तत् त्वम असि. तत् त्वमसि हे उपदेश महावाक्य, सामवेदातील छांदोग्यातील उपदेश महावाक्य तत्वमसि, या महावाक्याचा विचार सविस्तर चिंतन तू कर, असा उपदेश श्रीगुरूंनी शिष्याला केला असेल. जहदजहल लक्षणेमध्ये मागच्या वेळेला आपण याचा थोडासा विचार करून झालेला आहे. हा विचार आपला केलेला आहे आपण. ते मी आहे हे पक्क झालं पाहिजे. हे झालं की मग समाधान आहे. हे झालं की समाधान आहे. आता त्याच्या शंकेचं निरासन झालं. काय? ते मी आहे. कोण? तो. उपाधींचा त्याग करायचा, निराश करायचा. आपण विचार करून झालेला आहे. ईश्वराची व्याप्ती, किंवा ईश्वर कसा आहे? सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे, व्यापक आहे, कर्माचा अधिष्ठाता आहे, कर्माध्यक्ष आहे. आणि जीव कसा आहे? जीव अल्पज्ञ आहे, अल्पशक्तिमान आहे, कर्माचा कर्ता आहे, भोगता आहे. अशा पद्धतीने जीवाचं आणि ईश्वराचं आपण वर्णन मागच्या वेळेला केलेलं आहे. आता तो जीव म्हणजेच ईश्वर वाच्यार्थाने हे कसं शक्य आहे, हे कसं शक्य आहे, असा प्रश्न त्याच्या मनात कदाचित सुरू झाला असेल. पण पूर्ण तत्त्वम असि या महावाक्याचा विचार जहदजहल लक्षणा लावून त्यांनी केला असेल त्या शिष्याने, आणि आपल्या मनाची खात्री पटवून घेतली असेल की त्या उपाधीचा त्याग करायचा आहे, मायेची उपाधी त्यागायची आहे, अविद्येची किंवा बुद्धीची उपाधीचा त्याग करून जे उरतो तो मी आहे. आता तो मी आहे अशा श्रीगुरूंनी केलेल्या उपदेशाचं यांनी शिष्यानी पुन्हा पुन्हा मनातल्या मनामध्ये चिंतन, निधिध्यासन केलं असेल, निशंक मनाने साधना सुरू झाली असेल, त्याचा तसा दृढ अभ्यास तो करत गेला असेल. आता त्याची भूमिका बदलली. आता माझ्या व्यतिरिक्त काही सत्य वेगळं असेल, मी या देहात आहे आणि ते काहीतरी वेगळं असेल, अशी त्याची जी भूमिका होती आधीपर्यंत, ती कदाचित आता त्याची बदलली असेल. आता त्याचा सत्याचा शोध त्याचा आतमध्ये वळला असेल. खरंच मी कोण आहे? खरंच मी कोण आहे? ज्याच्यामुळे कळतं तोच मी आहे, दुसरा कोणी नाही. आणि तो तर माझ्या आतमध्येच आहे, तो तर माझ्या आतमध्येच आहे. मग या शरीराच्या उपाधीचा त्याग करून, या बुद्धीच्या उपाधीचा निराश करून, या अंतःकरणाच्या उपाधीचा त्याग करून, सर्वच्या सर्वही उपाधींचा त्याग केल्यानंतर जो मी आहे तो मी, तत्त्वमसि, ते तत्व म्हणजे मीच आहे, अशी त्याची बुद्धी दृढ झाली असेल. अशी त्याची बुद्धी दृढ झाली असेल. आणि असा विचार करून करून कदाचित त्या शिष्यानी नंतर त्याला असा अनुभव आला असेल आणि तो म्हणाला असेल, अहम ब्रह्मास्मी. तिसरं महावाक्य, अहम ब्रह्म अस्मी, मीच ब्रह्म होय. जे शास्त्र आपल्याला सांगत आहे, जे श्रीगुरु आपल्याला सांगत आहेत, त्या वाक्यांचा आपल्याला अनुभव होणं,
तशी प्रतीती येणं याला अनुभव महावाक्य असं म्हटलेलं आहे. यजुर्वेदामध्ये बृहदारण्यक उपनिषद आहे, अत्यंत मोठं उपनिषद. बृहदारण्यक उपनिषद मोठं आहे एकदम. त्या उपनिषदातील हे वाक्य आहे, अहम ब्रह्मास्मी. आता त्याला पटलं असेल की खरंच मी म्हणजे ब्रह्म. आता हे ज्ञान, मी ब्रह्म आहे हे ज्ञान कोणाला झालं? मी ब्रह्म आहे हे ज्ञान कोणाला झालं? तर बुद्धिस्त चिदाभासाला हे ज्ञान झालं. त्या बुद्धीमध्ये असलेला जो चिदाभास आहे त्याच चिदाभासाला कळलं की मी ब्रह्म आहे. समर्थांची सुंदर उभी आहे, आपला आपणासी लाभ हे ज्ञान परमदुर्लभ. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, ही अत्यंत समर्थांची सुप्रसिद्ध ओवी आपल्या सर्वांना माहिती आहे. जो आपणच आपल्याला जाणतो, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. अगदी त्याच्या पॅरल दुसरी ही ओवी आहे, आपला आपणासी लाभ हे ज्ञान परम दुर्लभ, म्हणजे दुर्लभ, जे आदि अंती स्वयंभ स्वरूपची स्वये. जे आदि अंती स्वयंभ स्वरूपची स्वये. आपणच आपल्याला ओळखून घेतलं, अरे मीच ब्रह्म आहे, मीच ब्रह्म आहे. आता मी म्हणजे कोण? अहम ब्रह्मास्मी यामधला अहम कोण असा प्रश्न पडतो. कोण? मी 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 म्हणणारा जो आहे, सतत मी मी करणारा जो आहे तो मी, तो कोण आहे? तो कशा पद्धतीचा आहे? तो कोणत्या प्रकाराचा आहे? आपण थोडासा त्याचा विचार करूया. दोन प्रकारचे मी सांगितलेले आहेत. एक अंतःकरणाचा अहंकार, अंतःकरणाचा अहम 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 असा करणारा जो अहंकार आहे, तो अहंकार, तो आहे एक. आणि दुसरा आहे कूटस्थ जो मी. हा जो अहम आहे हा दोन प्रकारे व्यतीत होतो, दोन पद्धतीने त्याची मांडणी शास्त्राने केलेली आहे. ती कशी? अहम अहम असं म्हणणारा, अहम अहम असा करणारा तो जो मी आहे, तो देह सापेक्ष मी हा अहंकार आहे. तो बुद्धी सापेक्ष मी असतो, तो देह सापेक्ष मी असतो, तो परिस्थिती सापेक्ष मी असतो. तो जो मी असतो तो खोटा मी आहे, तो खोटा मी आहे. हा जो मी आहे हाच, यालाच जीवात्मा असं म्हणतात. हाच मी, जीवात्मा, जीव ज्याला म्हणतो आपण, जो मी मी करत असतो, अहंकार. तो त्वम पदाचं वाच्य आहे. ते त्वम ज्याला म्हणतो आपण, त्या त्वम पदाचं वाच्य म्हणजे हा अहंकार. आणि मग दुसरा मी जो आहे तो कोण आहे? हा साक्षी रूप मी आहे. हा बिंबरूप कूटस्थ आहे, जो चिदाभासाला प्रकाशित करतो. या कूटस्थाचा प्रकाश चिदाभासावर, ज्याला म्हणतो आपण बुद्धीमध्ये पडतो. बुद्धीमध्ये पडतो कोणाचा प्रकाश? या कूटस्थाचा प्रकाश. हा एक मी असतो, जो बुद्धीमध्ये त्याचं प्रतिबिंब पडतं. तो तो जो प्रकाश आहे चिदाभासाचा, तो मी, खरा मी आहे. तो खरा मी आहे. त्याला प्रत्यगात्मा असं म्हणतात, त्याला कूटस्थ असं म्हणतात. आणि हे त्वम पदाचं लक्ष्य आहे, लक्षार्थ. लक्ष्य म्हणजे आपण लक्षणेमध्ये विचार करून झालेला आहे, वाच्यार्थ आणि लक्षार्थ. त्वम पदाचा लक्षार्थ कोण आहे? कूटस्थ चैतन्य. हे जे चैतन्य आहे ते कूटस्थ, हे देखील मी या शब्दप्रयोगामध्ये येतं. पहिला जो मी आहे हा विशेष मी आहे. विशेष मी म्हणजे काय? की मी अमुक अमुक आहे, माझं अमुक अमुक नाव आहे, मी अमुक अमुक आहे, मी अमुक अमुक उंचीचा आहे, अमुक अमुक वर्णाचा आहे, इत्यादी. हा देह सापेक्ष मी झाला, ज्याला मी म्हणतो. देहाच्या सापेक्षाने मी मी म्हणणारा जो असतो तो. मी असा बुद्धिमान आहे, मी इतका हुशार आहे, हा बुद्धीच्या सापेक्ष असलेला मी. बुद्धीच्या सापेक्ष. हे सगळे अंतःकरणाचे चारही पदर आपण सर्वजण जाणतात. चारही पदर अंतःकरणाचे. हे अंतःकरणाचे चारही पदर असलेले आणि संसार धर्मामध्ये गुंतलेले असे जे मी जो आहे, हा मी, हा देहाला, स्वतःला कर्ता आणि भोक्ता मानतो. हा जीवभाव पत्करतो. हा देहभाव पत्करून या देहामध्ये राहतो. हा या देहाशी संलग्न होतो. हा या देहाशी संलग्न होतो असा हा मी. हा विशेष मी आहे. विशेषता कशामुळे आली त्याची? कोणत्या कारणांमुळे आली विशेषता? देहामुळे विशेषता आली. बुद्धीचे धर्म त्यांनी स्वीकारले म्हणून विशेषता आली.
मी हुशार आहे, मी बुद्धिमान आहे, मला खूप डोकं आहे, मला खूप कळतं, अशा प्रकारचा एक गर्व, अशा प्रकारचा एक अहंकार त्याच्या मनात निर्माण झाला. कशामुळे? बुद्धीशी संलग्न पावला म्हणून. मी अमुक अमुक उंचीचा आहे, मी अमुक अमुक वर्णाचा आहे, मी अमुक अमुक लिंगाचा आहे, मी पुरुष आहे किंवा मी स्त्री आहे, अशा पद्धतीने शरीराशी संलग्न पावला म्हणून तो तसं म्हणायला लागला. हा चिदाभास आहे. याच्याजवळ स्वतःचा प्रकाश नाही. हा आभास आहे. याच्याजवळ स्वतःचा प्रकाश येत नाही. हे परावर्तित प्रतिबिंब आहे. हे प्रतिबिंब आहे. त्याचं स्वतःच असं काही नाही. पण तरी सुद्धा तो सगळं जणू काही मीच करतो आहे, अशा थाटामध्ये, अशा आवेशामध्ये या देहाकडून सगळं काम करून घेतो आहे. त्याचं स्वतःच काहीच नाही बरं. पाहुणा आगंतुक आल्यासारखा आणि सगळ्या घराचा मालक जणू काही झाल्यासारखा. असा हा विशेष मी, हा पहिला मी, हा खोटा मी आहे. मग खरा मी म्हणजे कोण? खरा मी विशेष मी नाही. शास्त्रकारचं वर्णन करतात, हा विशेष मी नाही, तर हा अत्यंत सामान्य मी आहे. सामान्य मी. जो मी सर्वांमध्ये समान तत्वाने सर्वत्र व्यापून आहे असा. समान तत्वाने सर्वत्र व्यापून सगळ्यांमध्ये व्यापून आहे असा जो सामान्य मी, तो मी आत्मा. तो प्रत्येक आत्मा, आतमध्ये असलेला आत्मा म्हणून त्याला प्रत्येक आत्मा म्हटलेला आहे. तो या शरीरामध्ये साक्षी भावाने राहतो. तो या कुठल्याही संसाराच्या धर्मांमध्ये अडकून पडत नाही. तो असंग आहे, तो अलिप्त आहे. हे जे साक्षी चैतन्य आहे ते या शरीराच्या किंवा जगातल्या त्याच्या व्यवहाराशी कुठेही अडकून पडत नाही. त्याला कुठलेही धर्म नाहीत. ते साक्षी रूपाने ते वास्तव्य करत आहे. त्याला कूटस्थ असं म्हटलेलं आहे. कूटस्थाला अजिबात संसार धर्म नसतात. ह्या सामान्य मी मध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही, कुठल्याही प्रकारचा विशेष नाही. बघा, लक्षात घ्या. हा सामान्य मी, हा जो आत्मा आहे, हा काय करतो? कुठेही गेला तरी मी असतो. समजा असा विचार करा, दरवाजावर बेल वाजली, दरवाजावर कोणीतरी आलं, मी विचारतो दरवाजा उघडायच्या आधी, कोण आहे? पूर्ण उत्तर येतं, मी आहे, मी आहे. आता तो मी स्त्री पण म्हणू शकते किंवा पुरुष पण म्हणू शकते. तो मी म्हणणारा कोणीतरी महान पंडित असू शकतो किंवा अत्यंत मूर्ख माणूस सुद्धा असू शकतो. तो मी आहे असं म्हणणारा कोणीतरी श्रीमंत असू शकतो किंवा अत्यंत गरीब असू शकतो. तो मी आहे असं म्हणणारा कोणीतरी बलवान स्वस्थ पुरुष असू शकतो किंवा अत्यंत दीनदुबळा रोगी असू शकतो. कुठल्याही प्रकारचे भेद लावा, कुठल्याही प्रकारचे द्वंद्व लावा, प्रत्येक जण मी आहे असंच म्हणतो. प्रत्येक जणामध्ये मी आहे, मी असंच येतं. म्हणून मी हे सर्वनाम आहे. सर्वनाम आहे. त्याच्यामध्ये स्त्री पुरुष भेद नाही. हुशार किंवा पंडित किंवा मूर्ख असा भेद नाही. त्याच्यामुळे गरीब श्रीमंत असा भेद नाही. सगळीकडे भेदच नाही त्याच्यात. सगळीकडे समान तत्वाने उरलेलं मी हे तत्व. हा सामान्य मी आहे. हा सामान्य मी स्वरूपाने खरा मी आहे. हेच माझं स्वरूप आहे. तोच मी खरा मी आहे. त्याला ओळखायचं. आता हा जो खरा मी आहे, हा खरा मी ब्रह्मस्वरूप आहे. खोटा मी उपाधीमुळे खोटापणाचा आवेश घेऊन त्या उपाधीचा त्याग केला. देहाची उपाधी, बुद्धीची उपाधी याचा त्याग केल्याबरोबर हा खरा मी तेवढा उरतो. खोटा मी गायब होऊन जातो. एक छोटीशी गोष्ट दृष्टांत दाखल बघू आणि पुढे जाऊ आपण. एक विचार करा, एक श्रीगुरु बसलेले आहेत आणि त्यांच्याकडे, त्या श्रीगुरूंकडे एक साधक आला आणि अत्यंत दयनीय परिस्थिती त्या साधकाची. दुःखी होता बिचारा. मी खूप दुःखी आहे श्रीगुरु, मी खूप दुःखी आहे. त्यांनी एवढं सांगितलं, दुःख, दुःखाचा त्याग कर. दुःख सोडून दे. विचार कर, दुःख म्हणजे काय, त्याचा त्याग कर. हा गेला माणूस परत. काय उपदेश मिळाला? दुःखाचा त्याग कसा करायचा विचार करायला लागला, चिंतन करायला लागला, काम करायला लागला. हळूहळू त्याची परिस्थिती सुधारली. श्रीगुरूंच्या कृपेने म्हणा किंवा देवाच्या कृपेने म्हणा,
त्याची हळूहळू परिस्थिती सुधारली आणि त्याचा दुःखाचा नाश झाला. आणि मग तो परत पुन्हा एकदा श्रीगुरूंना भेटायला आला. मग काय म्हणाला तो? आता मी खूप आनंदी आहे श्रीगुरू. माझी सगळी दुःख गेली. माझी सगळी दुःख गेली. मी आता आनंदी आहे. श्रीगुरू काही बोलले नाही. फक्त एवढंच म्हणाले, आनंदी आहेस. मी आनंदी आहे. त्या आनंदाचा विचार कर. त्या आनंदाचा त्याग कर. आधी सांगितलं दुःखाचा त्याग कर. आता म्हणे आनंदाचा त्याग कर. आनंदाचा त्याग कर. शिष्याने पुन्हा विचार केला. हो, मी जेव्हा जेव्हा आनंदी होतो त्याच्यानंतर परत परत मी दुःखी होतो. आत्ता माझी परिस्थिती चांगली आहे म्हणून मला आनंद आहे. ही परिस्थिती जर का तशी चांगली राहिली नाही तर कदाचित मी दुःखी होईल. असं म्हणून तो त्या द्वंद्वातनं बाहेर पडण्याकरता विचारशील होतो, चिंतनशील होतो. आणि मग त्याला एक क्षण असा एका वेळ अशी येते की जेव्हा तो त्या सुख आणि दुःख या दोघांच्या तडाख्यातनं बाहेर पडतो, मोकळा होतो आणि म्हणतो, श्रीगुरूंपाशी परत येतो आणि तो म्हणतो की मी आता अत्यंत शांत झालेलो आहे. आता मला सुखाचे पण त्रास होत नाही आणि आनंदाचे आवेग सुद्धा येत नाही, दुःखाचे पण त्रास काही होत नाही. आता मी शांत झालेलो आहे. श्रीगुरू पुन्हा डोळे बंद करतात आणि म्हणतात, त्या शांततेचा त्याग कर. बघा गंमत बघा. शांतता काय? शांत झालायस? ओके. मी शांत आहे असा विचार येतोय? शांत म्हणजे काय? शोध. त्याला टाकून दे. मग थोड्या वेळ पुन्हा हा चिंतनशील असा शिष्य पुन्हा विचार करायला लागतो. आणि त्याच्या नंतर असं लक्षात येतं, की मी आता शांत झालेलो आहे असं पण म्हणायचं नाही. मी हॅपी आहे, मी काय सुखी आहे, दुःखी आहे, आनंदी आहे, असं काहीही भावना त्याच्या मनात राहत नाही. मग काय आहे? फक्त मी आहे. मी आहे एवढीच फक्त भावना त्याच्या मनामध्ये शिल्लक राहते. आणि मग पुन्हा तो श्रीगुरूंपाशी येतो आणि म्हणतो, मी आहे. आता श्रीगुरू म्हणतात, मीचा त्याग कर. सगळं बघतात ते श्रीगुरू. आता म्हणतात, मीचा त्याग कर. मी म्हणणारा जो कोण आहे, तो देखील आता तू सोडून दे. आणि मग काय उरतं फक्त आहे. आधी मी दुःखी आहे, मग मी सुखी आहे, मग मी शांत आहे. या कुठल्याही बाकीच्या सगळ्या भावना त्यांचा त्याग केल्यानंतर सुखी, दुःखी, शांत यांचा त्याग करून झाल्यानंतर मी आहे, मी आहे, मी आहे. आता श्रीगुरू म्हणतात त्या मीचा सुद्धा त्याग कर. फक्त आहे असं जे सद्रूप आहे, त्या आहे नावाच्या तत्वामध्ये स्वतःला विलीन करून राहा. आहे माझा पण मीपणाचा पण त्याग केलेला आहे. आता फक्त आहे. अशा पद्धतीने जेव्हा तो शिष्य भावनातो त्यावेळेला त्यांनी ते गाठलं असतं जे त्याला गाठायचं असतं. आपला विषय चालला आहे अहम ब्रह्मास्मी. त्या अहमचा कुठल्या अहमचा त्याग करायचा आहे ते आपण बघतो आहोत. अहम ब्रह्मास्मी. कुटस्थ ब्रह्मरूप आहेच, मुळातच आहे. कुटस्थाचं ब्रह्माशी मुख्य समानाधिकरणाने ऐक्य आहे. कुटस्थ मुळातच ब्रह्मरूप आहे. त्याचं ब्रह्माशी ऐक्य आहेच. फक्त कुटस्थ काय करतो? जीवाशी पण आपलं ऐक्य जमवण्याचा प्रयत्न. ते ऐक्य कसं आहे पण ते ऐक्य बाध समानाधारीकरणाने करायचं आहे. त्याचा बाध करायचा आहे. उपाधींचा बाध, जीव दिशेचा बाध, जीवबुद्धीचा बाध ते करायचं. एक दृष्टांत बघू म्हणजे अजून क्लिअर होईल मुद्दा आणि मग पुढे जाऊ. आपण सगळेजण लहानपणी खूप खेळ खेळतो, बुडबुडे बनवतो. लहानपणी बघितले असेल, असे सोप वॉटर असतं त्याच्यामध्ये असं मिळायचं आणि फू केलं की सगळे असे खूप बुडबुडे निघतात. हवेमध्ये उडवायचे ते बुडबुडे किंवा हातामध्ये असे बुडबुडे तयार करायचे. मोठा बुडबुडा कोण जास्तीत जास्त मोठा करू शकेल असं. आता हे पाण्यामध्ये एस्पेशली ज्याच्यामध्ये सोप असतो, साबणाचं पाणी असलं, त्या पाण्यामध्ये जर का आपण खेळतो त्यावेळेला काही बुडबुडे असतात ना, ते खूप मोठा आकार घेतात. काही बुडबुडे खूप छोटे असतात. काही बुडबुडे त्या मोठ्या बुडबुड्यामध्ये हळूच विलीन होऊन जातात आतमध्ये. काही बुडबुडे खूप वेळ टिकतात, खूप काळ टिकतात. काही बुडबुडे तयार होतात आणि लगेच फटकन फुटून मोकळे होतात. विचार करा जरा, त्या बुडबुड्यांच्या मध्ये आतमध्ये काय भरलेलं असतं? त्या बुडबुड्यांच्या मध्ये फक्त हवा भरलेली असते. फक्त हवा आहे.
जितकी हवा जास्त तितका बुडबुडा मोठा. जितकी हवा जास्त तितका बुडबुडा मोठा. पण तो कितीही मोठा असला किंवा कितीही छोटा असला तरी शेवटी काय असतं, तो बुडबुडा असतो. त्याला जरा बोट लागलं की तो पटकन फुटतो आणि फुटल्यानंतर ते पाणी म्हणून पाण्यात मिसळून जातं. अगदी तसंच काहीसा आपला आहे का विचार करा. आपला देखील बुडबुडा असतो. कशाचा? अहंकाराचा. जितका जास्त अहंकार तितका बुडबुडा मोठा. जितकी जास्त श्रीमंती तितका श्रीमंतीचा अहंकार. जितकं जास्त ज्ञान पांडित्य तितकं पांडित्याचा अहंकार. जितकं जास्त शरीर श्रेष्ठ तितका शरीराचा देहाचा अहंकार. अशा पद्धतीने आपले बुडबुडे आपण फुगवतो. कितीही माणूस मोठा असला कुठल्याही परिस्थितीने कुठल्याही तऱ्हेने तरी एक दिवस हा अहंकाराचा बुडबुडा पटकन फुटतो. एक दिवस अहंकाराचा बुडबुडा फुटतो आणि तो बुडबुडा नाहीसा होऊन जातो आणि पाणी पाण्यामध्ये मिसळून जातं. समर्थांची ओवी आहे, जितके बुडबुडे उठती तितक्यांमध्ये रूपे दिसती, क्षणामध्ये फुटून जाती रूपे मिथ्या. क्षणामध्ये सगळे ते बुडबुडे फटकन फुटून पाण्यात मिसळून जातात. मग आपला बुडबुडा किती मोठा आहे, तो बुडबुडा आहे असं जर का बुडबुड्याला वाटत असलं तरी त्या बुडबुड्याने ओळखून घ्यायचं की माझं मूळ स्वरूप काय आहे. माझं मूळ स्वरूप हे पाणीच आहे. मी इकडून तिकडून पूर्णपणे सगळीकडनं पाणीच आहे. फक्त आतमध्ये काहीतरी हवा भरल्या गेल्यासारखी वाटली म्हणून मला मोठा छोटा असं दिसायला लागलं. एकदा का त्या बुडबुड्याने जाणलं की मी पाणीच आहे, एकदा का त्या बुडबुड्याने ओळखलं स्वतःच्या स्वरूपाला, त्यावेळेला तो किती मोठा असो किंवा किती छोटा असो त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. तसंच बुडबुडाच्या रूपाने तो असला काय किंवा बुडबुडा फुटल्यानंतर तो नसला काय, दोन्ही वेळेला पाणी ते पाणीच आहे. अगदी त्याचप्रमाणे बुडबुड्याच्या आधी आणि बुडबुड्याच्या नंतर पाण्यामध्ये काही फरक पडत नाही. पाणी पाण्यासारखंच असतं. अगदी तद्वत त्याच पद्धतीने हे शरीर असलं काय किंवा हे शरीराचा बुडबुडा फुटून हे शरीर नसलं काय, तरी सुद्धा ब्रह्मस्वरूपाने, आत्मस्वरूपाने मी नित्य आहेच आहे. मी नित्य आहेच आहे. हा विचार करावा. आपला सगळा विचार हे शरीर असेल तर मी आहे म्हणून होतो. पण हे शरीर नसताना सुद्धा मी आहे हा विचार महत्वाचा. हे शरीर नसलं तरी सुद्धा मी आहे. ज्ञान म्हणजे हे केवळ हा बुडबुडा आहे असं म्हणणारा जीव, हा हे फक्त बुडबुडा आहे असं म्हणणारा जीव, हे ओळखण्यात ज्ञान नाही. तर मी पाणी आहे, मी बुडबुडा नाही, मी पाणी आहे म्हणजे मी व्यापक ब्रह्मतत्व आहे. माझं मूळचं स्वरूप पाण्याचं आहे हे ओळखण्यामध्ये ज्ञान आहे. हे जाणण्यामध्ये ज्ञान आहे. अगदी त्याचप्रमाणे मी ब्रह्मच आहे, मी ब्रह्म आहे ह्याच्यावर हे ज्ञान आहे आणि हे ज्ञान महत्वाचं ज्ञान आहे. शरीर गेलं काय, असलं काय, नसलं काय, त्यांनी काही फरक पडत नाही. असा विचार कदाचित त्या शिष्याने केला असेल. पुन्हा आपण आपल्या मूळ काल्पनिक कथेकडे येऊ आणि याच अनुभवामध्ये, याच ज्ञानात आता हा अनुभव आलेला आहे त्याचा. हा अनुभव त्यांनी आपल्या श्रीगुरूंकडे जाऊन बोलला असेल, अहम ब्रह्मास्मी. हा अनुभव, हा अनुभव आल्यानंतर मग श्रीगुरूंनी त्याला कदाचित असा उपदेश केला असेल की आता हा जो अनुभव आलाय ना, आता याच अनुभवामध्ये तू स्थिर राहा, याच तत्वावर निधिध्यासन कर. आणि मग चौथं अथर्ववेदातील मांडुक्य उपनिषदातलं जे वाक्य आहे ते अयमात्मा ब्रह्म. अयमात्मा ब्रह्म म्हणजे सगळ्यात मी आत्मा आहे, हाच आत्मा म्हणजे ब्रह्म आहे, हे जे वाक्य आहे ते वाक्य, त्या वाक्याचं आपण थोडंसं चिंतन करू आज. मांडुक्य उपनिषद हे अत्यंत छोटासा ग्रंथ आहे. छोटासा ग्रंथ आहे. त्याच्यावर काही कारिका लिहिल्या असल्यामुळे मांडुक्य कारिकांच्या सहित त्याचा अभ्यास केला जातो. पण मांडुक्य उपनिषद मुळात फक्त 12 मंत्र आहेत. त्याच्यामध्ये ओंकाराचं सुंदर वर्णन आलेलं आहे. शिष्य जो असतो तो त्या आता या अयमात्मा ब्रह्माचा निधिध्यासन करणार आहे. कशा पद्धतीने करतो आहे, या जगातील सगळ्या अनुभवांकडे, या जगातल्या व्यवहारातल्या होणाऱ्या सगळ्या वेगवेगळ्या अनुभवांकडे, वस्तूंकडे बघताना तो त्याची आता आत्मबुद्धी स्थिर ठेवून तो सगळीकडे बघतो आहे.
आता त्याच्या आत्मबुद्धीमध्ये कुठलाही फरक पडत नाही, ती ढळत नाही. जीवबुद्धीचा झालेला असल्यामुळे, देहबुद्धीचा निराश झालेला असल्यामुळे आता त्याची आत्मबुद्धी स्थिर आहे. अयम आत्मा ब्रह्म, हा आत्मा म्हणजेच ब्रह्म आहे, असा तो घोष करतो. म्हणून याला घोष वाक्य असं म्हटलेलं आहे. किंवा याच्यावर अनुसंधान करतो, म्हणून याला अनुसंधान वाक्य असं सुद्धा म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो बरं, हे चारही वाक्य आपल्या आपल्या पद्धतीने श्रेष्ठ आहेत. कुठल्याही एका वाक्याचा आपण चिंतन करून, त्याच्यावर मनन करून आपल्याला जे साध्य करायचं आहे ते साध्य करू शकतो. ही एक संगती लावण्याकरता म्हणून कल्पना आहे, ही एक कल्पित गोष्ट आहे. ऐक्य सुचवतात, चारही वाक्य ऐक्य सुचवतात, त्याच्यामध्ये काहीही फरक नाही. चारही वाक्यांना साधक जर का अस्सल दर्जाचा असेल, परिपक्व साधक असेल, अधिकारी साधक असेल, तर या चार महावाक्यांपैकी कुठल्याही एका वाक्याचा चिंतन मनन त्यांनी केलं तर जो अनुभव द्यायचा आहे तो अनुभव देण्याचं सामर्थ्य या महावाक्यांमध्ये आहे. पण तरी सुद्धा म्हणताना असं म्हणायचं की हे उपदेश महावाक्य आहे, हे घोष महावाक्य आहे, हे अनुभव महावाक्य आहे, असं शास्त्रकारांनी ती संकल्पना बसवून दिली आहे. अयम आत्मा ब्रह्म, हा आत्माच म्हणजे ब्रह्म आहे. हा आत्मा, हा आत्मा म्हटल्यामुळे हा म्हणजे जवळचा झाला. अयम हा शब्द निकटचा होतो, जवळचा होतो, आपल्या अवाकातला होतो. माझ्या अत्यंत जवळ काय आहे तर आत्मतत्व आहे. आणि हे जे आत्मतत्व आहे, हाच हाच आत्मा जो माझा आहे, ज्याला मी मी म्हणतो, माझं म्हणतो, जे माझं स्वरूप आहे, तोच आत्मा म्हणजे ब्रह्म आहे. त्यामुळे हा शब्दाने आपल्या स्वतःच्या आत्म्याचं जे अत्यंत निकट आहे, अशा निकटतम अशा तत्वाचं अयम आत्मा या शब्दांनी प्रस्थापित केलेलं आहे. आणि तेच ब्रह्मस्वही आहे. आता हा आत्मा कसा आहे? हा आत्मा दर्शवल्याबरोबर, असं सांगितल्याबरोबर, तो आत्मा अत्यंत जवळ असल्यामुळे तो त्याला दोन प्रकारे तो जाणवला गेलेला आहे. एक म्हणजे त्या आत्म्याचं स्वप्रकाशत्व आणि दुसरं म्हणजे त्या आत्म्याचं अपरोक्षत्व. असे ह्या अयम आत्मा या दोन शब्दात आलेले आहे. पंचदशिकार लिहितायत, छान पद्धतीने सुंदर मांडणी शास्त्रकारांनी करून ठेवलेली आहे. हा म्हटल्याबरोबर त्याला वेगळ्या पद्धतीने दाखवण्याची काही गरज राहिली नाही. आत्मा स्वयंप्रकाश आहे. स्वयंप्रकाश आहे म्हणजे स्वयंप्रकाश असल्यामुळे त्याला जाणण्याकरता अजून वेगळं काही आणावं लागत नाही, असा तो स्वयंप्रकाश आहे. बाह्य प्रयत्नाची, बाह्य साधनांची त्याला गरज नाही. त्याचं अस्तित्व आहेच, तो जाणवतोच, आतमध्ये जाणवतोच, आपल्याला ती स्फूर्ती आहेच. आत्म्याची सतत जाणीव आपल्याला होत असते. मी आहे ही सतत भावना आपल्या मनामध्ये आहे. मी नाही असं कधीही वाटत नाही. कधीही आपल्या मनामध्ये असा विचार येत नाही. ती सतत होणारी जी जाणीव आहे ती. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐसी वृत्ती स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगते, मी अमुका आहे ऐसी, अशी सतत जी स्फूर्ती आहे ती स्फूर्ती, ते वस्तुगामी, ही आत्मवस्तू, हा अयम आत्मा, स्वयंप्रकाश आत्मा. आणि तो स्वयंप्रकाश अत्यंत जवळचा आहे, तो प्रत्यक्ष आहे, तो माझंच स्वरूप आहे, तो सर्वांचंच स्वरूप आहे. माझं म्हणजे जेव्हा मी म्हणतो त्यावेळेला मी माझ्याबद्दल म्हणतो, पण तोच आत्मा सर्वांचंच स्वरूप आहे. तो सतत आहे आणि सतत असल्यामुळे तो अपरोक्ष आहे, प्रत्यक्ष दिसतोय. असा हा जो आहे तो आत्मा, तो मी. वाच्यार्थाने जीव, लक्षार्थाने कुठस्थ. पुन्हा वाच्यार्थ लक्षार्थ, जहदजल लक्षण आणून लावायचे पुन्हा. अयम आत्मा, अयम आत्मा ह्या दोन शब्दांनी अहम सांगितलेला आहे. अयम आत्मा, आधीच्या वाक्यामध्ये आपण विचार केला अहम ब्रह्मास्मी, तसं इथे अयम आत्मा ब्रह्म. आता इथे जेव्हा म्हटलेलं आहे त्यावेळेला अयम आत्मा म्हणजे अहम, अहमकडे निर्देश केलेला आहे, तोच आत्मा अहम जो मी आहे, हा आत्मा. तो न म्हणता आता इथे हा म्हटलेला आहे, अयम म्हणजे हा, अत्यंत जवळ, हा मी आहे असा अहम. अयम आत्मा ब्रह्म या वाक्याचा अर्थ असा निघतो. जो अयम आत्मा आहे, पुन्हा परत एकदा विषय, त्याच्यामध्ये अस्ति हा शब्द नाहीये. अयम आत्मा एवढाच शब्द आहे, अयम आत्मा ब्रह्म. अस्ति हा शब्द नाही,
अस्ति हा शब्द आपण अध्यारोत आहे तो लावून घ्यायचा, जोडून घ्यायचा त्याला. तोच आत्मा मी आहे. एक लक्षात ठेवायचं, एक लक्षात ठेवायचं. हे सगळा विचार करत असताना मी आधी कोणीतरी जीव होतो किंवा आहे आणि नंतर मग मी काहीतरी केल्यानंतर, साधना केल्यानंतर किंवा मनन चिंतन केल्यानंतर किंवा खूप प्रवचन ऐकल्यानंतर किंवा खूप सद्ग्रंथांचं वाचन केल्यानंतर मग मी नंतर काहीतरी कोणीतरी ब्रह्म नावाचं होणार आणि मग मी तसा मला अनुभव येणार, असा विचार नाहीये. हा अत्यंत चुकीचा विचार आहे. मी आधी जीव आहे, जीव होतो आहे आणि नंतर मी कोणीतरी ब्रह्म होईल, असं इथे नाही. असं अजिबात करायचं नाही. ब्रह्मच फक्त सत्य आहे असं कोण सांगतंय? वेदांत सांगतंय. ब्रह्मसत्यम. ब्रह्मच सत्य असेल तर ब्रह्माचा सोडून बाकी सगळं सगळं कसं झालं? मिथ्या. जगन मिथ्या. मी शरीर जगामध्ये येतं की नाही? येतं. मग शरीर जर का जगात येत असेल तर शरीर सुद्धा कसं झालं? मिथ्या झालं. या शरीराला मी म्हणणारा, माझं माझं म्हणणारा तो सुद्धा कसा झाला? मिथ्या झाला. मग ब्रह्मच जर का सत्य असेल, ब्रह्मच सर्वरूप असेल, ब्रह्मच सगळीकडे असेल, सर्वत्र सदा सम असं असेल, तर तेवढंच फक्त सत्य आहे. मग जीव म्हणून कोणीतरी वेगळा होता आणि तो आता ब्रह्म झाला, अशी चुकीची संकल्पना होऊ नये म्हणून जीव मुळातच ब्रह्मरूप आहे. तो मुळातच ब्रह्मरूप आहे. म्हणून जीवदशेत असताना सुद्धा जो कुठस्थ आहे तो ब्रह्मरूपच आहे. सिद्धांत सांगतात. सिद्धांत सांगतात जे जे नाही ते ते होत नाही आणि जे जे आहे तेच ते होऊ शकतं. कळलं का? थोडी भाषा समजून घेऊ. भाषा समजली की कळेल. जे जे नाही ते ते होत नाही. आता उंट असेल समजा, तर उंट हा घोडा नाही म्हणून उंट काही घोडा होऊ शकत नाही. अगदी सोपं, सरळ सरळ समजायला. उंट हा घोडा नाही म्हणून उंट काही घोडा होऊ शकत नाही. बरोबर? जे जे नाही ते ते होत नाही. ठीक आहे. मग आता काय पुढे म्हणतात? जे जे आहे तेच ते होऊ शकतं. जे मुळात असेल, आहेच. पण ते आता होऊ शकतं म्हणजे काय? जे मुळात आहे तेच ते होतं. म्हणजे मी मुळात ब्रह्मच आहे. मी मुळात ब्रह्म आहे. आता मी ब्रह्म होऊ शकतो. म्हणजे मी ब्रह्माची जाणीव करून घेऊ शकतो. ब्रह्मत्व पदाला प्राप्त करून घेऊ शकतो. का? कारण मी मुळात ब्रह्मरूपच आहे. मगाशी आपण विचार केला, जे आदी अंती स्वयंभ स्वरूपची स्वये. आदी आणि अंती दोन्हीकडे. आधी होता काय? जीव म्हणून जन्माला आला काय? त्याच्या आधी सुद्धा आणि नंतर सुद्धा आदी आणि अंती स्वयंभ स्वरूपची असे. सद्रूप चिद्रूप आनंदरूप असं माझं तत्व मुळात मी आहे. मी तसाच आहे आणि मी तसाच असल्यामुळे मला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होऊ शकते. स्वरूपाने मी ब्रह्म आहे म्हणून श्री गुरु उपदेश करू शकतात, तेच तू आहेस. म्हणून मला तसा अनुभव येऊ शकतो, अयमात्मा ब्रह्म किंवा अहम ब्रह्मास्मी. सगळ्यांना माहिती आहे गोष्ट, सिंहाची गोष्ट. एक सिंहाचं पिल्लू छोटस, ते बिचार मेंढरांच्या कळपामध्ये वाढलं. मेंढर असतात आपल्या सगळ्यांना माहिती, लहान काल्पनिक कथा पुन्हा. मेंढरांच्या कळपामध्ये ते पिल्लू वाढलं, लहानाचं मोठं झालं. आता ते पिल्लू सुद्धा सिंहाचं असून सुद्धा त्या मेंढरांसारखंच पाला खायला लागलं, गवत खायला लागलं. त्या मेंढरांच्या सारखंच इकडे तिकडे बागडायला लागलं. कुठलं काही कोणी दुसरं श्वापद आलं, पशु आला तर ते भिवून पळायला लागलं. कुठनं कोल्हा आला, कुठनं अजून कुठलं वाघ सिंह आला, तर बाकीची मेंढरं जशी पळतात तसं हे सुद्धा पळून भिवून पळायला लागलं. एक दिवस एक दुसरा सिंह तिथे येतो आणि तो ह्या सिंहाला बघतो आणि तो आश्चर्यचकित होतो की हा कसा काय असा सिंह मेंढरांच्या बरोबर राहतोय, वाढतोय, वागतोय आणि त्यांच्यासारखा पळतोय काय? हा दुसरा सिंह त्या सिंहाला पकडतो, धरतो आणि विचारतो, तू असा काय पळतोयस भिवून, भित्रा, असा का पळतोयस? तेव्हा तो सिंह म्हणतो की असंच तर राहायचं असतं, असंच तर पळायचं असतं. कोणी मला खाऊन टाकेल, कोणी मला मारून टाकेल अशी मला भीती वाटते, म्हणून मी पळतोय.
हा सिंह त्या सिंहाला दुसऱ्या सिंहाला घेऊन जातो नदीच्या काठी आणि त्याला स्वस्वरूपाची जाणीव करून देतो. अरे बघ, बघ त्या पाण्याच्या पात्रामध्ये बघ, तुला तुझं प्रतिबिंब दिसेल आणि तुला कळेल की तू कोण आहेस. तू सिंहच आहेस. तू सुद्धा सिंह आहे आणि तू पण माझ्यासारखी डळकारी देऊ शकतोस आणि नुसतीच डरकाळी देऊ शकतो असं नाही, तर तू सुद्धा सिंहच आहेस, अशी जाणीव त्या दुसऱ्या सिंहाला तो करून देतो. अशी जाणीव त्या दुसऱ्या सिंहाला तो करून देतो. तत्त्वम असी, तू सुद्धा तेच आहेस. आणि अशी खात्री जेव्हा त्याला पटते, त्यावेळेला तो सिंह आता सिंह म्हणून डरकाळी द्यायला शिकतो. आता त्याला कळतं की मी खरंच कोण आहे, अत्यंत बलवान, ताकदवान, जंगलाचा राजा म्हणण्यासारखा, आणि मी काय असा विचित्रपणे मेंढरांच्या कळपामध्ये जाऊन खेळतो, हे त्याला पटतं नंतर. गोष्ट संपली. आता तो सिंह झाला का, हा प्रश्न आहे. ते मेंढरू होतं आणि नंतर ते सिंह झालं, असं आहे का? नाही. तो मुळात सिंह आहेच. तो पहिल्यापासून सिंहच आहे. सिंह असून सुद्धा तो विसरला की मी सिंह आहे. अज्ञानामुळे त्याच्यावर आवरण निर्माण झालं. त्याला स्वस्वरूपाची ओळख पटेनाशी झाली. तो पहिलेही सिंहच होता. आताही तो सिंहच आहे. पण मध्यंतरीच्या काळामध्ये मेंढरांच्या कळपात वावरताना त्याच्या बुद्धीवर आवरण पडल्यामुळे जणू त्याला असं वाटलं की मी सिंह नाही. तो अज्ञानामध्ये त्याचं स्वस्वरूपाचं विस्मरण त्याला झालं. आणि ते विस्मरण झालेलं, ते स्वस्वरूपाचं स्मरण करून देण्याकरता म्हणून दुसऱ्या सिंहरूप श्री गुरु तिथे अपेक्षित होते. त्यांनी फक्त तेवढंच काम केलं, त्याला स्वस्वरूपाची ओळख पटवून दिली, बस काम झालं. आधीच तो सिंह आहे, नंतर तो सिंहच झाला, सिंहच सिंह झाला. आधीच ब्रह्मरूपच आहे, नंतर त्यांनी ब्रह्मानी ब्रह्माला ओळखलं. बाकी तर काही नाहीच. ब्रह्मच फक्त आहे, बाकी काहीच नाही. सगळीकडे सत्यरूपाने केवळ ब्रह्म आहे. हे स्वतःच स्वतः ओळखणं आहे. हे स्वतःच स्वतःला ओळखणं आहे. आपलंच आपल्याला ज्ञान करून घेणं आहे. म्हणून असं म्हणतात शास्त्रकार की जो मुळात कूटस्थ चैतन्य ब्रह्मरूपच आहे, त्याच ब्रह्माने परब्रह्माला जाणलं. त्याच ब्रह्माने परब्रह्माला जाणलं. कोणी कोणाला जाणलं? कोणी कोणाला जाणलं? अपरब्रह्मानी परब्रह्माला जाणलं. स्वतःच स्वतःला जाणलं. स्वतःच स्वतःला जाणलं. कठोपनिषदामध्ये विवृणुते तनुस्वाम, स्वतःच स्वतःला ब्रह्मानी आत्म्यानी आपल्याला प्रगट केलं, अशा पद्धतीचं एक वचन येतं. असा विचार केला की हे सगळं काय आहे. महावाक्यांचा विचार करताना शास्त्र कुठल्या पद्धतीला, कुठल्या उंचीला जाऊन आपल्याला हे सगळं समजून सांगण्याचा प्रयत्न करतंय, याचं आकलन होतं. मी आत्ता मला जीवबुद्धी, देहबुद्धी याच्यामुळे मी माझी आत्मबुद्धीचं विस्मरण झालेलं आहे. ते स्मरण मला झाल्याबरोबर, ते निधिध्यासन मी टिकवल्याबरोबर, तो विचार माझ्या मनामध्ये दृढ केल्याबरोबर मला माझ्या जीवाच्या आणि जीवदशेमध्ये होणाऱ्या किंवा देहबुद्धीमध्ये होणाऱ्या बाकीच्या इतर कुठल्याही त्रासांपासून ताबडतोब मुक्ती मिळते. ताबडतोब मुक्ती मिळते. त्या विचार नीट स्थिर झाला असेल तर. आणि अशा विचार करण्याकरता मात्र आपलं स्वतःचं अंतःकरण या विचारांनी सुसंस्कारित करावं लागतं. ते स्वच्छ, शांत, शुद्ध करावं लागतं. म्हणून महावाक्यांचा हा जो विचार आहे, हा आपल्या पदरी पाडून घ्यायचा असेल, हा आपल्या चित्तात उतरवायचा असेल, ठसवायचा असेल, तर आपलं अंतःकरण शुद्ध झालं आहे की नाही हे तपासणं फार महत्वाचं आहे. अविद्येला घालवण्याकरता म्हणून विद्या आणावी लागते. विद्या आहे, उपलब्ध आहे, ती येते सुद्धा. पण अविद्येला घालवण्याकरता आणि विद्येला सुस्थिर करण्याकरता जे आपलं पात्र आहे, ते पात्र बॅलन्स असलं पाहिजे, ते पात्र आपलं स्थिर असलं पाहिजे. तर त्या विद्येला आपण त्याच्यात ग्रहण करू शकतो. अगदी त्याचप्रमाणे आपलं अंतःकरण पवित्र, शुद्ध, शांत करण्याचं म्हणून उपासना करायची, म्हणून भगवंताचं नामस्मरण करायचं, म्हणून कर्तव्य बुद्धीने सगळे कर्म करायची. असं जर का आपण करत राहिलो तर आपलं अंतःकरण या महावाक्यांमधनं जो विचार आपल्याला गाठायचा आहे, तो गाठून घेण्याकरता म्हणून
आपण आपलं अंतःकरण सुपात्र करू शकतो, व्यवस्थित करू शकतो, तयार करू शकतो. आपली भूमी आपण तशी तयार करू शकतो, जेणेकरून हा विद्येचा अंकुर आपल्या भूमीत रुजेल आणि त्या अंकुराचा पुढे जाऊन वटवृक्ष होईल. अशी भूमी तयार करण्याचं काम, तशी मशागत करण्याचं काम, ही जबाबदारी साधकाची आहे. ही जबाबदारी प्रत्येक साधकाची आहे. आणि हे करण्याकरता म्हणून मग मगाशी म्हटल्याप्रमाणे निष्काम कर्म आणि निष्काम उपासना. निष्काम असलं पाहिजे, कुठल्याही प्रकारची कामना करून हे करायचं नाही. अशा पद्धतीने आपल्या अंतःकरणाला, या विद्येला, या सुविद्येला आपल्या अंतःकरणात स्थिर करण्याकरता, या महावाक्यांच्या विचारांना आपल्या अंतःकरणात शांतपणे स्थिर बसवण्याकरता, सुस्थिर करण्याकरता म्हणून आपण आपल्या स्वतःला तसं घडवायचं आहे. म्हणजेच आपण तसंच आपल्या स्वतःला घडवलं तर आपल्यालाच आपल्या स्वस्वरूपाची ओळख पडू शकते. आणि वेदांत शास्त्र सांगतंय की तत्त्वम असि, तेच तू आहेस. जो तू आहेस तो ब्रह्मरूपच आहेस. तू स्वतःच ब्रह्मरूप आहेस. तू आनंदरूप आहेस. तूच ज्ञानरूप, हेच तुझं तत्व आहे. स्वतःलाच स्वतः ओळखून घे आणि या जगताचा आणि जगातल्या सगळ्या पसाऱ्याचा पूर्णपणे निराश कर. अशी महावाक्यांची भूमिका, महावाक्यांमधली तत्वज्ञानाची खोली, ही अशी खोली आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात समर्थ कृपेने, श्री गुरूंच्या कृपेने उतरो, अशी प्रार्थना करतो. झालेलं चिंतन श्री गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि आज इथेच थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. कोणाला काही या संदर्भात प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. गणेश दादा बहुतेक नाही येत आज. हो दादा मगाशी जॉईन झाला होता, परत आता नाही दिसत. दादा नमस्कार. काही प्रश्न नाही. हा बोला. इको येतो थोडा, बोलू का? हो बोला. हा, तुम्ही सिंह आणि याचं मेंढ्यांचं जे उदाहरण सांगितलं ते खूपच म्हणजे परफेक्ट होतं. ऍक्च्युली मला हे विचारायचं होतं की जो सिंह स्वतःला मेंढरांमध्ये मेंढी समजतोय, तर तो म्हणजेच कुटस्थ हा स्वतःला जीव समजतोय या सगळ्या संसारामध्ये, असाच अर्थ घ्यायचा ना. आणि तो ऍक्च्युअली आहे ब्रह्मच आणि त्याला त्याची जाणीव सद्गुरूंनी करून दिली. बरोबर. तर मला हे विचारायचं होतं की जेव्हा त्याला जीवभाव, हा कुटस्थाला जेव्हा जाणीव होते, म्हणजे तो ब्रह्म आहे ही जेव्हा जाणीव होते, तर तेव्हा पुन्हा तो व्यवहार करताना म्हणजे जीव झाल्याशिवाय व्यवहार करणं त्याला पॉसिबल नाही ना, कारण तो तसं काही करू शकत नाही. अकर्ता. बरोबर आहे. म्हणून म्हणतात की संत जे आहेत ते त्या दोन मीशी बरोबर खेळतात. त्यांना खरा मी कोण आहे, खोटा मी कोण आहे हे कळतं. आणि जेव्हा त्यांना जगाशी व्यवहार करायचा असतो त्यावेळेला जेव्हा ते मी म्हणतात त्यावेळेला ते खोट्या मीचा आधार घेऊन जगाशी व्यवहार करत असतात. पण आतमध्ये खरा मी कोण आहे हे पूर्णपणे लक्षात घेतलं असल्यामुळे ते खऱ्या मीच्या अनुसंधानात राहून खोट्या मीचा आधार घेऊन जगताशी व्यवहार करतात. अच्छा, म्हणजे मी कुठं जीवभावामध्ये उतरल्याशिवाय कार्य करता येत नाही. राईट, देहाच्या संगतीशिवाय, देहाच्या माध्यमाशिवाय, देहातला भाव स्वीकारल्याशिवाय ग्रंथांचे लेखन, ग्रंथलेखन किंवा प्रवचन किंवा जगातले कुठलेही संत पुरुष जे जगातल्या व्यवहार घडामोडी करत असतात ते करता येत नाही त्यांना. म्हणून ते तात्कालिक तेवढ्या पुरतं त्यांनी ते हाताशी धरलेलं असतं असं आपण म्हणू.
जीवभाव पत्करला असतो त्यांनी. नाहीतर ओके. ते अखंड अनुसंधानामध्ये जे असतात ते अखंड त्या आत्मचिंतनामध्ये असतात. ते कुटस्थशी संलग्न असतात. अच्छा, म्हणजे त्यांच्या म्हणजे त्यांच्या अंतरंगामध्ये मी कुठंच आहे ही भावना दृढ असते. सतत असते, दृढ असते. दृढ असते. ओके, ओके. तोच विचार महत्वाचा आहे. अच्छा. हं. थँक्यू. खूप छान. छान विवरण झालं आज. खूपच छान. राईट. धन्यवाद. धन्यवाद. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. नाही आपण वाटत मला थांबूयात की आज तसं इथे. थांबूया आपण. बहुतेक नाहीयेत. थांबूयात आपण. हं. इथून सत्र संपल्यानंतर पुढचा काही काळ आपला व्हॉट्सअपचा ग्रुप ओपन ठेवण्यात येईल. कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी ग्रुपवर विचारावेत. प्रमोद दादा त्या ऑडिओच्या माध्यमातून अथवा लिखित स्वरूपामध्ये ग्रुपवर त्याला उत्तर देतील. संदीप शेवटचा श्लोक घेतोय. ओके. पूर्ण कृपा गुरु मजवरी प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्टने उनलया मोह जो वाढला अज्ञान